नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, युरो चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश ठरलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा 21वा देश ठरलेला आहे. कितवा? 21वा. आता 21वा बल्गेरिया ठरलेला आहे. 20वा कोणता आहे? तर क्रोएशिया. क्रोएशियाने बघा 2023 साली युरो चलन हे स्वीकारले होते आणि तो 20वा ठरला होता. आता 21वा ठरलेला आहे बल्गेरिया. या देशाने 1 जानेवारी 2026 पासून युरो चलन हे स्वीकारलेले आहे आणि 21वा देश आता ठरलेला आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर 1 जानेवारी 1991 रोजी 11 युरोपियन युनियन देशांनी बघा युरो चलन स्वीकारले होते. किती? 11 देशांनी. कोणत्या वर्षी? तर 1 जानेवारी 1991 रोजी 11 युरोपियन युनियन देशांनी युरो चलन हे स्वीकारले होते. प्रश्न दुसरा आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? नुकतंच बघा 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला आणि त्या समारोप सोहळ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी एक घोषणा केली आणि ती घोषणा अशी होती की 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. कोठे? तर पुणे या ठिकाणी. शताब्दी वर्ष असणार आहे. जे काही 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बघा पुण्यात, तर ते शताब्दी वर्ष असणार आहे आणि ते पुणे या ठिकाणी त्याचं आयोजन हे केलं जाणार आहे, अशी घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केलेले आहे. आता हे झालं 100वे. अध्यक्ष वगैरे अजून जाहीर झालेले नाहीत, कारण ते आता पुढच्या वर्षी होणार आहे. आता नुकतंच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया, कारण त्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी पार पडले. साताऱ्यातील कितवे होते? तर साताऱ्यातीलचे 4थे होते. आतापर्यंत 4 वेळा साताऱ्यामध्ये याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील होते. बोधचिन्ह कोणी साकारले होते? द फडणवीस यांनी बोधचिन्ह साकारले होते. त्यानंतर स्वागताध्यक्ष कोण होते? शिवेंद्रराजे सिंह भोसले हे स्वागताध्यक्ष होते. हे झालं 99व. आता 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी होणार आहे. तर पुण्यात आतापर्यंत 12 वेळा आयोजन करण्यात आलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे पुण्यामध्ये किती वेळा करण्यात आलेलं आहे? तर आतापर्यंत 12 वेळा करण्यात आलेलं आहे. जर विचारलं पुण्यातील पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी पार पडलं होतं? तर 1878 साली. 1878 साली पुण्यातील पहिलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिलं, म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पहिलं जे काही संमेलन होतं तर ते कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? तर पुणे या ठिकाणी पार पडलं होतं. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. कोणत्या वर्षी? तर 1878 साली ते पार पडलं होतं. अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते. आता पुण्यामध्ये कोठे? तर हिराबागेत पार पडलं होतं. हिराबागेमध्ये. लक्षात असू द्या. जे काही 12 वेळा आयोजन करण्यात आले बघा, तर ते वर्ष आपण पाहूया. कदाचित प्रश्न विचारला शकतो कोणत्या वर्षी पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं नाही, त्यासाठी लक्षात असू द्या. सुरुवात झाली 1878 साली. त्यानंतर 1885, 1906, 1907, 1908, 1927, 1949, 1977, 1990, 2002, 2010 आणि 2016 असे 12 वेळा आयोजन हे पुण्यात करण्यात आलेलं आहे. आणि जे काही 100वे होणार आहे आता, तर ते कितवे असणार आहे? तर पुण्यातील 13वे असणार आहे. लक्षात असू द्या. कितवे? 13वे असणार आहे. जर विचारलं पुण्यातील पहिलं कोणत्या वर्षी? तर 1878. पुण्यातील शेवटचं कोणत्या वर्षी? तर 2016 साली.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोण होत्या? तारा भोवळकर होत्या. नवी दिल्ली या ठिकाणी ते पार पडलं होतं. त्यावेळी स्वागताध्यक्ष कोण होते? तर शरद पवार होते, शरद पवार. तिसरा प्रश्न आहे, 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य नुकतंच कोणते ठरलेले आहे? तर 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे आसाम. कोणते? तर आसाम हे 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. घोषणा कोणी केली? हेमंता बिस्वा शर्मा यांनी केली, जे आसामचे मुख्यमंत्री आहेत. आसामची राजधानी कोणती आहे? दिसपूर आहे, दिसपूर. राजधानी वर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, महत्त्वाचा प्रश्न, कारण सध्या चर्चेत आहे आसाम. सो आसामची राजधानी विचारली जाऊ शकते. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. हेमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रंजना प्रकाश देसाई आहेत बघा, रंजना प्रकाश देसाई. पुढचा 4था प्रश्न आहे, डॉक्टर पॉलोस-मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025. महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर पॉलोस-मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड, डॉक्टर टेसी थॉमस. डॉक्टर टेसी थॉमस यांना डॉक्टर पॉलोस-मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, जे काही टेसी थॉमस आहेत बघा, तर त्यांना भारताची मिसाईल वुमेन म्हणून ओळखलं जातं. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. भारताची मिसाईल वुमेन म्हणून कोणास ओळखले जाते? तर डॉक्टर टेसी थॉमस यांना भारताची मिसाईल वुमेन म्हणून ओळखले जाते. केरळ राज्यातील आहेत त्या. कोणत्या राज्यातील आहेत? केरळ राज्यातील आहेत. त्यांना 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्राप्त आहे. कोणत्या वर्षीचा? 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांना प्राप्त आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, वर्दीतल्या माणसांच्या नोंदी. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत बघा, सदानंद दाते. तर सदानंद दाते यांनी वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक नुकतंच लिहिलेले आहे आणि ज्याचं प्रकाशन झालेलं आहे. त्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणी लिहिले आहे वर्दीतल्या माणसाची नोंदी हे पुस्तक? तर सदानंद दाते यांनी लिहिलेले आहे. सदानंद दाते हे सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. कोणानंतर त्यांची नियुक्ती झाली? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यानंतर बघा आता सदानंद दाते हे नवे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनलेले आहेत. काही महत्त्वाचे पुस्तक आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. मॅडम कमिशनर हे जे काही पुस्तक आहे बघा, तर ते मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं आहे. कोणी? मीरा बोरवणकर. आतापर्यंत 3 पुस्तक विचारण्यात आलेत बघा. त्यामधलं पहिलं आपण इथे कव्हर केलेलं आहे, मॅडम कमिशनर. तर हे मीरा बोरवणकर यांचं आहे. त्यानंतर लेट मी से इट नाव हे पुस्तक कोणाचे आहे? राकेश मारिया यांचे आहे बघा. लेट मी से इट नाव हे पुस्तक. माझ्या आयुष्याची पानं हे जे काही पुस्तक आहे तर ते देखील कोणाचं आहे? तर ते आहे मीरा बोरवणकर यांचंच आहे. माझ्या आयुष्याची पानं हे देखील पुस्तक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. आणि आताचं जे काही लेटेस्ट पुस्तक आहे वर्दीतल्या माणसांच्या नोंदी, तर हे कोणाचं आहे? सदानंद दाते यांचं ते पुस्तक आहे. 6वा प्रश्न आहे, NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर सदानंद दाते अगोदर बघा NIAचे प्रमुख होते. त्यांची आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर ते पद रिक्त झाले आणि आता बघा NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा पर्याय ड, राकेश अग्रवाल. राजेश नव्हे तर राकेश अग्रवाल यांनी स्वीकारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, NIAचा पूर्ण रूप काय आहे? NIAचं पूर्ण रूप तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं त्याचं पूर्ण रूप आहे. स्थापना केव्हा झाली? 2008 साली NIAची स्थापना झालेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी NIAचं मुख्यालय आहे. जे काही 26/11 हल्ला झाला होता बघा 2008 साली, तर 2008 सालच्या 26/11 हल्ल्यानंतर NIAची स्थापना ही करण्यात आली होती. 7वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश हा कोणता बनला आहे? तर जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश हा आपला भारत बनलेला आहे. भारत. कोणाला मागे टाकलेले आहे? तर चीनला मागे टाकलेला आहे भारताने. आणि पहिल्या क्रमांकाचा देश कोणता बनला? तर भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय पक्षी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर नुकतंच बघा राष्ट्रीय पक्षी दिवस हा 5 जानेवारीला साजरा करण्यात आला. 5 जानेवारीला. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न, युरो हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश ठरलेला आहे? तर 21वा देश ठरलेला आहे बल्गेरिया युरो चलन स्वीकारणारा. 20वा होता क्रोएशिया. दुसरा प्रश्न आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ते होणार आहे पुणे या ठिकाणी. 99 पार पडलेले आहे सातारा या ठिकाणी. तिसरा प्रश्न आहे, 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आसाम हे 8वा राज्य वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. चौथा प्रश्न आहे, डॉक्टर पॉलस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर टेसी थॉमस यांना डॉक्टर पॉलस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न आहे, वर्धेतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर वर्धेतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक लिहिलेले आहे सदानंद दाते, जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. 6वा प्रश्न आहे, NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर राकेश अग्रवाल यांनी NIAच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. 7वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश हा कोणता ठरला? तर चीनला मागे टाकत भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू गणिताचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.